नमस्कार. मी सौरभ नाफडे तुमच्या सगळ्यांचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आपण मेष लग्नाबद्दल बोलायला सुरुवात केली होती. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लग्न म्हणजे काय आणि त्याचा कसा संदर्भ जोडायचा ते सांगितले. त्याचबरोबर आपण मेष तत्व म्हणजे काय आणि ते कसं जलतत्व किंवा अग्नितत्व याबद्दल बोलतो. आणि 4 ग्रह आपला साधारण त्या मेष राशीमध्ये कसे फलित देतील त्याचा विचार केला. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढील 4 ग्रहांचा विचार करू. आता जर मेष लग्नी गुरु असेल तर काय फळ मिळेल. आता बघा, मेष लग्न आहे म्हणजे अग्नितत्वाचं लग्न आहे आणि तिथे गुरु कसा आहे तर गुरु हा आकाश तत्वाचा ग्रह आहे. आणि गुरु म्हणजे आपण काय म्हणतो बृहस्पती, बरोबर. म्हणजे संयम किंवा शांतपणा हा विचार आपण गुरुकडून करू शकतो, बरोबर. आता मेषेचा गुरु मध्ये हे व्यक्तिमत्व असेल का तर हो, ही व्यक्ती शांत आणि संयमी असू शकते. ठीक आहे. आता ह्यांचं अजून काय वेगळा असा वैशिष्ट्य असू शकतं तर त्यांचं जे नाक असतं आणि जे डोळे असतात ते अतिशय उठावदार असतात, अतिशय सुंदर असतात, ठसठशीत ज्याला म्हणतात असे असतात. आणि या ज्या व्यक्तींचे कान असतील ते मोठे असण्याची शक्यता असते आणि आवाज किंवा बोलण्याची जी पद्धत असते ती अतिशय प्रौढ असल्यासारखं किंवा ज्याला आपण म्हणू लहान मूल जरी बोलत असेल तर ते असं मेष लग्नी गुरु असेल तर तो असा अतिशय शांतपणे बोलेल, धीर गंभीरतेने बोलेल. आणि त्याच्या ह्या वागण्यामुळे की तो इतका शांतपणे आणि छान बोलतोय त्यामुळे ह्या वागण्याने दुसऱ्यावर त्यांची छाप पडेल असं आपण म्हणतो. आता ही लोक मेषेचा गुरु असणारी लोक ही थोडस स्थूलत्वाकडे किंवा जाडसर होण्याकडे त्यांचं शरीर हे स्थूलत्वाकडे झुकणार असेल असं तुम्ही म्हणू शकता. आता गुरु म्हटलं ना लग्नी की गुरु लग्नी असताना बघा तुम्ही बऱ्याच जणांना गोड पदार्थ खाण्याची सवय असते, म्हणजे ती आवडच असते त्यांना, सतत त्यांना गोड खायला आणि त्यामुळे ते स्थूलत्वाकडे जातात असाही आपण अर्थ नक्की घेऊ शकतो. आता गुरु लग्नी असेल ना तर ती गुरु लग्नी असलेली माणसं म्हणजे मेषेचा जरी असला तरी सुद्धा होतोय की स्वतः जाऊन काम करण्यापेक्षा तुम्ही म्हणाल की मेषेचा गुरु लग्नी आणि हा लगेच हातात समजा एखादी गोष्ट साफसफाई करून हवी तर तो स्वतः जाईल आणि लगेच ते हातात झाडू घेईल आणि काम करेल असं नाही. तो दुसऱ्याला समजावून सांगेल की ते साफ करण्याचं महत्व कसं आहे आणि तो त्याला उद्युक्त करेल की आता जा आणि साफ कर. म्हणजे हे जे आहे की आपल्या व्यक्तिमत्वाचा दुसऱ्यावरती छाप पाडायची आणि आपल्याला हवं असेल ते त्याच्याकडनं करून घ्यायचं, ही जी कलाकारी आहे, ही जी कला आहे ती या लोकांना अवगत असते. खरं तर पूर्वसुरींनी लग्नी गुरु असलेल्या प्रत्येक मानवाला सांगितलंय की तू पुण्यवानच आहेस. कारण त्यामुळे इकडनं बघाल तर तुम्ही लग्न बघा ना, लग्नातला गुरु हा पंचम दृष्टीने पंचम स्थानाकडे म्हणजे कोणस्थान पहिलं आणि सप्तम स्थानाकडे पाहतो आणि नवम दृष्टीने भाग्याकडे पाहतो. म्हणजे महत्वाचे 3 जे बृहस्पती दृष्टी जिथे असायला पाहिजे तिथे ती त्यांची दृष्टी जाते आणि बृहस्पतींची दृष्टी अशा कोणावरती असणार सप्तम हे अतिशय आनंददायी. त्यामुळे ह्या लोकांनी काय केलं, ह्या लोकांनी माझ्या मते नोकरी करणं जास्त सोयीचं आणि दुसऱ्यांकडनं एखादी गोष्ट त्यांना छान करून देत आहे आणि त्यांचं बोलणं चांगलं असतं. मग आता समजा ह्या गुरुचं शनीशीचा चांगला योग असेल तर तुम्ही वकिलीचा व्यवसाय करू शकता किंवा वकिली करून कुठल्या तरी फॉर्मला जॉईन होऊ शकता की जिथे तुम्हाला चांगला स्कोप असेल. अशी लोक वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण त्यांना यश मिळू शकतं. आता जर ह्या गुरुवरती मेषेच्या गुरुवर
जर तीव्र ग्रहांची दृष्टी असेल, आता त्यांना मग तिथे काय होईल की हा माणूस जितका सौम्य बोलून दुसऱ्याला इम्प्रेस करत होता त्याच्याऐवजी तो वाटेल ते बडबडेल असं म्हटलेलं. आता हा दुसऱ्याकडनं काम तरी करून घेत होता, तो वाचाळा होईल असं म्हणतो आणि स्वतः मात्र आळशी होईल. आणि गोड खायला आवडत होतं ते संयमित होतं. ते जाड होतं म्हणजे संयम नव्हता असं म्हणता येणार. पण इथे आता जर मेषेचा गुरु खराब झालेला असेल, ते लोक खादाड होतात, अनावश्यक खातील आणि त्याचा त्रास त्यांना आयुष्यामध्ये होईल असं आपण बघू. आता मेषेचा शुक्र काय आपल्याला फळ मिळेल हे आपण आता बघूया. आता बघा, लग्नी मेषचा शुक्र आलाय म्हणजे शुक्र हा जलतत्वाचा ग्रह, बरोबर, आणि तो मेष तत्वामध्ये म्हणजे अग्नी तत्वामध्ये आहे. त्याचा आपण विचार करायचा. पण प्रथम विचार असा करायला लागेल की हा शुक्र लग्नी आहे. तर शुक्र लग्नी आला, शुक्र म्हणजे काय तर सौंदर्य, त्यानंतर दुसऱ्यावर त्यांच्या हसण्याने ठसावणं, हे एक त्याचं महत्वाचं काय. कारण शुक्रामुळे तुम्ही जास्त सुंदर दिसू शकता, तुम्ही दुसऱ्यावरती इम्प्रेशन पाडू शकता असं आपण म्हणू शकतो. मग इथं काय होणार आहे की शुक्र ज्यांचं लग्न असतं तर ती लोक थोडीशी नाजूक असतात आणि मध्यम बांध्याची असतात. सगळंच म्हणजे उंची पण त्यांची मध्यम असते, त्यांचा जो शरीर सौष्ठव आहे त्यामध्ये पण मध्यमताच पाहता येईल आणि थोडी तुम्हाला नाजूक असा तो व्यक्तिमत्व असं तुम्हाला दिसेल. मग थोडासा गौरवर्ण पण असू शकतो असा आपण विचार करू. पण मग ह्यात काय होतं की लग्नी जेव्हा शुक्र येतो, मेषेचा शुक्र येतो, तरी सुद्धा शुक्राचं कारकत्व पूर्णतः नष्ट होत नाही. तर शुक्राचं कारकत्व काय की स्वतःला छान दिसण्यासाठी नटणे. आता हे स्त्रियांच्यासाठी उत्तम आहे, पुरुषांसाठी हे इतकं योग्य नाही. त्यामुळे आणि पुरुषांना कसं चेहरा हा जास्त पुरुषी दिसायला पाहिजे, तो तसा नाजूक दिसतो. हा थोडा म्हणजे लग्नी शुक्र आणि तो पण मेषाचा असलेला स्त्रियांना जास्त सोपं जाईल किंवा योग्य होईल असं आपण म्हणतो. आणि ते नटणं बुरडणं जो काय प्रकार आहे तो त्यांना त्यांच्यासाठी म्हणजे स्त्रियांसाठी सुयोग्य आहे. ह्या लोकांना कल्पनाशक्ती चांगली असते, कारण शुक्र म्हणजे पण एक गुरुच आहे, त्यामुळे त्याचा त्यांना फायदा नक्की होतो. आणि शुक्र जेव्हा लग्नी येतो ना तर तेव्हा स्वभावामध्येच दुसऱ्याचं ऑब्झर्वेशन करायचं, दुसरा काय करतोय याचं शांतपणे पाहणं आणि त्याच पुन्हा अनुकरण करून तो कसा बोलला होता याचे हुबेहूब नक्कल करणं, ही एक शक्यता त्या व्यक्तीला आपोआप प्राप्त होते किंवा ही जी कला आहे त्याला आपोआप प्राप्त होते. म्हणून ह्या व्यक्तीने ज्यांचा लग्नी शुक्र असेल त्यांनी जरूर कला क्षेत्रात जावं आणि ते तिथे यशस्वी होतं. आता इथे जर मात्र हा शुक्र मेषेचा आहे आणि तो जर बिघडलेला आहे इतर ग्रहांच्या दृष्टीमुळे, तर मात्र हा जो काही शुक्र आहे ते मला म्हटलं नटण्या उरडण्याचे आवड. तर शुक्र जेव्हा बिघडतो तेव्हा बाह्यातपणा वाटतो, म्हणजे ज्याला आपण सभ्य भाषेमध्ये भ्रष्ट होणं हा एक तर त्यांना बोलण्याची कला अवगत असते चांगली आणि आपण चांगले दिसतो त्याने काय होऊ शकतं, एक तर वाटेल ते बोलणं होऊ शकतं आणि अहंकार येऊ शकतो. कारण मेषेचा शुक्र अहंकार देऊ शकतो, पण तो कधी देईल जेव्हा तो पूर्णतः बिघडलेला असेल. त्यामुळे आणि मग आता इथे ह्या लोकांना जेव्हा ते बिघडतात ना तर अशी अपेक्षा असते की मला ना अतिशय कमी कष्टामध्ये पटकन मला श्रीमंत व्हायचे किंवा मला एखादी गोष्ट मिळवायची, हे शक्यता ह्या मेष लग्नी शुक्र असलेला आणि बिघडलेला असेल तर तुम्हाला पाहता येतो. अशा अनुषंगाने आपण या मेषाचा शुक्राचा विचार करतो. तर मेष लग्नी शनी जर का असेल तर बघा, मेषेचा शनी लग्नी, आता शनी म्हणजे लग्न स्थानामध्ये शनी येणं म्हणजे शरीरावरती शनीची तुम्हाला एक प्रकारे शनीचं व्यक्तिमत्व होणं असं तुम्हाला ते जाणवतं. मग इथे काय होणार की शनी म्हणजे कसं आहे की वृद्ध व्यक्ती असा तुम्ही त्याचा विचार करायचा. आणि आता इथे काय झालं, मेष राशीमध्ये शनी हा आधी नीच होतो, बरोबर.
मग काय होईल की त्याच्या वेळापेक्षा हा जो व्यक्ती असेल तो अतिशय मोठा दिसण्याची शक्यता आहे. मग ते का दिसेल तर त्याची किरकोळ अंगयष्टी ज्याला आपण म्हणतो, अगदी बारीक असू शकतो. आता शनीचा रंग सावळा म्हटलंय, त्याचं त्याचं कसं वर्णन केलंय की जो अतिशय वृद्ध आहे, ज्याच्या शरीरावर त्याच्या चेहऱ्यावरची जी त्वचा आहे ती सुद्धा खोल गेलेली आहे, ती हाडं अशी वरती आलेली आहेत, डोळे त्याचे खोल गेलेले आहेत. असं ते काही व्यक्तिमत्व आहे. हे कदाचित ते तसं शनी लग्नी आला तो पूर्ण मेष राशीमध्ये नीच झालेला आहे, तर असा त्यामुळे तो होण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा शनी बिघडतो तेव्हा ना शनी कसा आहे तर संयम घेतो किंवा दूरदृष्टीने कामं करतो. जेव्हा शनी बिघडतो तेव्हा माणूस, मी दूरदृष्टीने काम करणं वाईट नाही, पण दुसऱ्याचा आपल्याला फायदा करून, म्हणजे म्हणतात ना की दुसऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणार. आपण म्हणतो की अतिशय कावेबाज धूर्त लोक असे ती लोक ज्यांना आपण रोजच्या वापरामध्ये मतलबी म्हणतो की माझं काम झालं की ते त्यांचं काम झाल्यानंतर ते टाटा बाय की नाही तुमच्याशी काही संबंध नाही. म्हणजे असं जणू वाटेल ना की हा एवढंच काम माझ्याकडनं करून घेण्यासाठी जवळजवळ माझ्याशी मैत्री केली होती किंवा माझ्याशी संदर्भ ठेवला होता. पण अशा लोकांनी ना, मला वाटतं मेषच्या शनीच्या लोकांनी जिथे फार शिस्त लागते ना अशा ठिकाणी जावं. कारण नाही ह्यांना कंट्रोल करावं लागतं. आणि मेषच्या शनीने जर अशा ठिकाणी काम केलं, वस्तुस्थिती सांगायची तर तिथे त्यांना एका पूर्ण अशा दिनचर्येमध्ये राहावं लागेल ज्याच्यातनं बाहेर पडणं शक्य नाही. मग अशा वेळेस आता समजा तुम्ही म्हणाल की पण शनी तर लग्नी आलाय मग तो म्हातारा दिसतो, पण मग असं आहे की मंगळ हा ऊर्जेचा कारक आहे. पण आता समजा लग्नी शनी आहे आणि मंगळाशी त्याचा नवपंचक होतो, तर अशा वेळेस काय होईल की मंगळ समजा भाग्यस्थानामध्ये आणि शनी लग्न असं विचार केला, तिथे भाग्यस्थानामध्ये मंगळ तितका धार्मिक तर बनवत नाही. तर त्या अनुषंगाने जर बघा तर तुम्ही विचार करू शकता ना की आणि जर अशा ठिकाणी जिथे धर्माची गरज नाही अशा ठिकाणी काम करू, मग तिथे तर सैन्यामध्ये जरूर जाऊन आहे. कारण मग इथे जेव्हा हा शनी आणि मंगळाचा नवपंचक इथे असा कार्य करू शकतो, भले तो शनी नीचेच आहे पण तो मंगळ मात्र इथे आपण धनु राशीचा म्हणतो, त्यामुळे तो इथे त्यांना त्या सैन्यामध्ये भरती करताना मदत करू शकतो. म्हणजे ह्यांना एवढंच करायला लागेल की अगदी खालच्या स्तरावरती सुरुवात करायला लागेल, हळूहळू ते पुढे जाऊ शकतात. ते तिथे टिकले तर ते अगदी वरच्या स्टेज पर्यंत पण जाऊ शकतात. आता चौथा ग्रह म्हणजे मेष लग्नी. आता समजा राहू असेल तर आपण त्याचा कसा विचार, आता एकतर राहू लोक लग्नी मानत नाही चालत, काही नाही की राहू लग्नी असं तर फार वाईट आहे असं अजिबात नाही. कारण तो एक छायाग्रह, तर त्याचा विचार करताना मी पुढे कधी जमेल तेव्हा कसा तो छायाग्रह कसे पाहिजे पाहिजे आपण एकदा तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओच्या मार्फत नक्की सांगतो. आता मेष लग्नी आहे आणि तिथे राहू आहे, ही फार चांगली स्थिती नाही आहे. कारण मंगळची रास आणि राहू हे फार एकमेकांना सामावून घेणारं काही हे तत्व नाही. त्यामुळे परस्पर विरोध हा इथे दिसतो. त्यामुळे काय होईल की राहू हा वायू तत्वाचा ग्रह आणि अग्नी तत्वावर होता, काहीशी त्रासदायक स्थिती इथे होण्याची शक्यता. ह्यांनी काय करावं तर ह्यांच्याकडनं होतं हे की हे आरेखन करतात. म्हणजे समजा एखादं गोष्ट करायची असेल तर त्याचं ज्याला आपण म्हणू की अगदी खोल जाऊन विचार करायचा आणि मग त्याचा एक चार्ट तयार करायचा की बाबा हे आता अशा पद्धतीने मी हे काम करत. पण बऱ्याच वेळा असं जाणवेल तुम्हाला मेषेचा रवी लग्नी असलेली लोक ह्यामध्ये सुसूत्रता ह्यांना निर्माण करता येत नाही. त्यांचे जे काही आराखडा ते तयार करतात त्याच्यामध्ये सुसूत्रता नसते आणि त्यामुळे त्यांना नुकसान सहन करावं. म्हणजे ह्यांच्या योजना ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाकांक्षी असू शकतात. कारण राहू जेव्हा लग्न येतो तर प्रचंड महत्वाकांक्षा आणि राहूचं एक आहे की ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो खरं मदत म्हणजे काम करायला लावणं. पण आता इथे तो बिघडतो
त्यामुळे स्वतःला ते काम करण्यासाठी जी कष्ट करायची तयारी आहे ती नेमकी या राहू मेषेचा असतो तेव्हा मिळत नाही. म्हणजे त्यांनी जे कसून स्वतः मेहनत करायला पाहिजे ती त्यांच्याकडनं होत नाही. आणि त्यांना व्हायचं असतं की मी एक राजासारखा बसेल. कारण राहू म्हणजे काय तर राक्षसांचा तो सेनापती, मंगळाची स्थिती, पण तो राक्षसांचा सेनापती. तर ते असं त्यांना वाटतं की मी एक फरमान सोडेल आणि मग त्या अनुषंगाने दुसऱ्याने काम केलं. लोक तुमचे ऑर्डर्स घ्यायला बसले नाही. ते दुसऱ्या तुम्ही जेवढं द्याल त्याच्यावरती ते तुम्हाला मिळणारा फीडबॅक अवलंबून असतो. तर ते असं तुम्ही आधी काम करून दाखवावं, तर मगच तुम्हाला त्याचं म्हणजे चमत्कार दाखवा तर नमस्कार मिळेल. अशी परिस्थिती असते. मग ही ते त्यांना जमत नाही. त्यामुळे हा मेषेचा राहू हा लग्नी असणं ही फार काही चांगली स्थिती नाही. तर त्यात अजून तुम्हाला खोलात शिरायला झालं तर हा त्याचा डिस्पॉझिटर मंगळ कुठे आहे त्याच्यावरनं अजून आपल्याला त्याचा नक्की अनुमान लावता येणं शक्य. त्यामुळे ह्या लोकांनी एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे मेषेचं राहून लग्नी असणाऱ्या लोकांनी की तुम्ही स्वतः करून दाखवा. स्वतः यशस्वी होण्यासाठी मेहनत तुम्हाला प्रचंड करावी लागेल इतर माणसांपेक्षा नक्कीच जास्त. आणि ते करून दाखवल्यानंतर पण लोक तुम्हाला लगेच तुम्ही दाखवलेल्या चमत्काराला लगेच मान्य करून तुम्हाला नमस्कार करतील असा गैरसमज करून देण्याची गरज नाही. कारण शनी वत राहू म्हणताय त्यामुळे तुम्हाला जे काय मिळणार ते सुद्धा थोडं उशिरा मिळतं. त्यामुळे तुम्ही पहिलं करा की दुसरे जे काही प्रयत्न करतात त्याला चांगलं म्हणायला शिका. त्याचबरोबर तुम्ही स्वतः जो काही जीवनाचा आराखडा करता त्यात मेहनत ही आद्य ठेवा. आणि दुसऱ्यांना विचारा की मला हे जमत नाहीये तर मला तू मदत करशील का. कारण जिथे आवश्यक आहे तिथे दुसऱ्याचा सल्ला घेणं हे आवश्यक असतं. प्रत्येक गोष्ट आपण आयुष्यात स्वतःच करून दाखवू धमक म्हणून ठीक आहे, ते सत्यतेत येत नाही मेसेजच्या. मग अशा आणि नाहीतर मग अपयश तुम्हाला येऊ शकतं. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी जिथे आवश्यक आहे तिथे लोकांची मदत घ्या, लोकांना सांभाळा, लोकांबद्दल आदर ठेवा, तर तुमचं आयुष्य बऱ्यापैकी चांगलं होतं. तुम्हालाही त्याचा नक्कीच फायदा मिळेल. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये 4 ग्रहांचा आणि मेष तत्वामध्ये लग्नी ते काय आपल्याला फलादेश देऊ शकतात याचा विचार आपण केलेला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेल्या 3 ग्रहांचा विचार करू. तर इथेच थांबतो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तो तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा. तुम्ही मला फीडबॅक पाठवता जा कॉमेंटच्या मार्फत, व्हॉट्सअपच्या मार्फत. त्याबद्दल अत्यंत मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला कुठले विषय आवडतील एखाद वेळेस लिहून व्हॉट्सअपला पाठवलं तर शक्य झालं तर मग त्याच्यावरही व्हिडिओ करता येईल. आज इथेच थांबतो. धन्यवाद.